नमस्कार, मी संजीवनी. आज आपण पत्रकार लेखक रवी आमले लिखित भारतीय गुप्तहेर संस्थेची गूढ गाथा या पुस्तकाविषयी बोलूया. पुस्तक तब्बल 24 प्रकरणात विभागलेले आहे. हेरगिरीचा इतिहास, रॉची ओळख आणि जन्म, कामगिरी, पाकिस्तानची फाळणी, सिक्कीमचं विलिनीकरण, बांगलादेश संग्रामातील भूमिका आणि त्यानंतर खलिस्तान, काश्मीर, श्रीलंका, नेपाळ इत्यादी इत्यादी. तसेच विविध ऑपरेशन्स काहुटा, लालदोरा, पाकिस्तानचं अबाबील, भारताचं मेघदूत, कॅसिनो इत्यादी इत्यादी अशा कारवायांचाही ह्याच्यात संदर्भ आहे. ब्रिटिश भारतातील ठगी आणि डेकॉयटी डिपार्टमेंट स्वतंत्र भारतातील इंटेलिजन्स ब्युरो IB हा 1830 ते 1947 इतका प्रवास. आजही सिमल्याच्या या ऑफिसला ठगी हाऊस या नावानंच ओळखलं जातं. त्यानंतर रॉची स्थापना 1968मधली, पण त्याआधी ऋग्वेद, कौटिल्य, कृष्णदेवराय, शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचा लेखाजोखा आमले यांनी रंजकतेने मांडला आहे. IBचे प्रमुख TJ संजीवी पिल्ले यांची महात्मा गांधी यांच्या हत्येमुळे आणि 50च्या दशकातील पहिल्या पाकिस्तान युद्धामुळे बदली झाली. त्यानंतरचे प्रमुख BN मलिक यांनी 17 वर्षे IBची धुरा सांभाळून चांगलीच घडी बसवली. 62च्या चीन युद्धात IBच्या सांगण्यानुसार सरहद्दीवर सैनिकी चौक्या बसवण्यात आल्या होत्या, पण चीन युद्ध करेल ही माहिती मिळवण्यात IB अयशस्वी ठरली. म्हणून एक अजून नवीन संघटना असावी असा सरकारचा विचार झाला. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग असे रॉचे पूर्ण नाव. लेखकाने म्हटल्याप्रमाणे मुळातच ही संस्था गुप्तपणे काम करते, त्यामुळे तिच्यावर लिहिणे अवघड जाते, कारण अतिशय गोपनीयता पाळली जाते आणि असे गोपनीय तपशील उघड करणे कितपत योग्य आणि तसे तपशील मिळवणे आणखीनच अवघड, अशा अनेक कात्र्यांमधून हे पुस्तक जन्माला आले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षेची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते काश्मीरी पंडित रामेश्वरनाथ उर्फ RN काव हे रॉचे जनक. पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात 1971मध्ये ऑपरेशन गंगाचा उल्लेख आहे. एअर इंडियाच्या विमान अपहरण जे भारतानेच केले आणि पाकिस्तानला आपली हवाई सरहद्द बांगलादेश युद्धाच्या बरेच अगोदर वापरू दिली नाही, बंदी घातली. जगाचा असा जरी समज झाला की भारताचं कसं नाक कापलं, तरी आपण ते ओढवून घेतलेलं संकट ह्या कारणासाठीच होतं. मोठ्या संकटाचा सुगावा लागला की त्यांना त्यांचा प्लॅन वाटण्याचे तर नाटक करायचे, पण पुरेपूर त्याचं माप शत्रूच्या पदरात टाकायचं. पाकिस्तानच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे तेव्हा वैमानिक असलेल्या राजीव गांधी यांच्याच विमानाचे अपहरण ते करणार होते, पण रॉच्या गुप्त माहितीमुळे हे संकट टाळता आले. कसे ते नक्की पुस्तकात वाचा. नेहरूंच्या अलिप्ततावादी धोरणासंदर्भात बांडुंग येथे 25 देशांची जी बैठक झाली तिच्यातच रॉची पाळेमुळे रोवली गेली असे म्हणायला भरपूर वाव आहे, कारण काश्मीर प्रिन्सेस या एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या घातपाती अपघाताच्या तपासासाठी काव यांची नेमणूक झाली. या विमानात चाओ एन लाय हे चीनचे प्रमुख पण असणार होते, पण आयत्या वेळी त्यांचे जाणे रद्द झाल्यामुळे ते वाचले. नंतर हा कट अमेरिकेने केला होता हे उघड झाल्याचे पुस्तकात दिले आहे, परंतु त्यानिमित्ताने काव यांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळेच जेव्हा पुढे इंदिरा गांधी यांनी रॉची स्थापना केली तेव्हा IBचे मुख्य असलेले काव यांचेच नाव त्यांच्या डोळ्यापुढे आले. याआधी 1957मध्ये स्वतंत्र झालेल्या घाना या देशाने नेहरूंना केलेल्या विनंतीवरून त्यांच्यासाठी फॉरेन सर्व्हिस इंटेलिजन्स ब्युरो या गुप्तहेर संघटनेची घडी काव यांनी बसवून दिली. त्यामुळेच 1968मध्ये अवघे 250 कर्मचारी आणि अवघा 2 कोटीचा निधी ह्याच्या जोरावर काव यांनी रॉचे काम सुरू केले. कोणत्याही युद्धात सैन्यबळ, शस्त्रबळ याबरोबरच शत्रूची गोपनीय माहिती देखील आवश्यक असते आणि त्याचे काम रॉच्या एजंटनी पुरेपूर व्यवस्थित केले. पुढे बांगलादेशचे अध्यक्ष मुजीबुर रेहमान यांना देखील रॉने 2 वेळा सावध केले होते, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि मग शेवटी सगळे त्यांच्या कुटुंबाचं शिरकाण झालं.
सिक्कीमची राजकीय परिस्थिती यात विस्ताराने आली आहे. सिक्कीमच्या राजांचा नेपाळ आणि चीनकडे झुकाव पाहून जगभरात भारताविरुद्ध वातावरण त्यांनी तयार केलं. या पार्श्वभूमीवर रॉची कामगिरी, जीवर मोरारजीभाई देसाईंसारख्या भारतीय नेत्यांनी टीकाही केली, पण त्यामुळे जगाच्या नाकावर टिच्चून भारताने मात्र 1975मध्ये सिक्कीमला भारताचे एक अविभिन्न अंग बनवले. एकूणच एका शत्रू राष्ट्राचे एक अंग बांगलादेश याचे आपल्या मित्रराष्ट्रात रूपांतरित करणे, त्या देशाच्या आणि आपल्या देशाच्या नकाशातही अनुकूल बदल करणे याचे काहीसे श्रेय रॉकडे दिले तर वावगे ठरू नये. 1971च्या युद्धाआधी पाकिस्तानच्या विरोधात रॉने पूर्व पाकिस्तानातून आलेल्या शरणागती तरुणांची मुक्तिवाहिनी आणि अशाच अनेक वाहिन्या तयार केल्या. बांगलादेशच्या संग्रामातच मिझोरामच्या नागाबंडांशी देखील 2 हात भारताला करायचे होते. देशातल्या आणि शेजाऱ्यांच्या संबंधात किती नाजूक, रेशमी आणि गुंतागुंतीचे धागे असतात हे जाणण्यासाठी हे पुस्तक प्रत्यक्षात वाचणे गरजेचे आहे. ह्या प्रकरणात ब्रह्मदेश इत्यादी आणि बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तान यांचा उपयोग मिझोरामच्या नागाबंडांना प्रशिक्षण देण्यासाठी चीन आणि पाकिस्तान वापरत होते. एका प्रकरणात खास बलुचिस्तान आणि सिंध या प्रांतांना पाकिस्तानपासून वेगळे व्हायचे होते आणि त्यासाठी रॉची नेमकी भूमिका काय होती हेही दिले आहे. बांगलादेश निर्मितीनंतर रॉची भूमिका व्यापक होती. त्याच्या आधी मुजीबुर रहमान यांना पाकिस्ताननं डांबून ठेवलं होतं. त्यांची सुटका करायची होती, ती कशी केली? तसंच नंतरही रॉचे दिवस खडतरच होते, कारण मुजीबुर यांची हत्या झाल्यानंतर CIAचे हस्तक असलेले मुश्ताक अहमद बांगलादेशाच्या सत्तेवर आले. डॉक्टर होमी भाभा यांच्या मृत्यूचे कारण अपघाती नसून घातपाती होते. ते कसे याचा खुलासा यात आहेत. अणुस्फोट चाचणीची तयारी 67 सालापासूनच कशी चालू होती? आपण अणुचाचणी केल्यावर पाकिस्ताननं आम्ही गवत खाऊ पण अणुस्फोट करू असे ठरवले. याविषयीची रॉची भूमिका असे सविस्तर सगळं यात आहे. सरकारी धोरणे बदलली तरी अशी धोरणे फारशी बदलत नसतात. तसेच कित्येकदा 2 सरकारांमध्ये भांडणे चालली असली तरी त्या 2 सरकारांच्या गुप्तहेर यंत्रणा एकमेकांशी मिळून तिसऱ्याच कुठल्या तरी देशाविरुद्ध मोहिमा रचत असतात. मोदी सरकारने देखील मध्यंतरी बलुचिस्तानचा मुद्दा उकरून काढला होता. त्याची पाळेमुळे देखील यातच आहेत आणि रॉने त्या दिशेने वाटचाल सुरू केली होती असे आमले यांच्या पुस्तकावरून लक्षात येते. आणीबाणीनंतरच्या मोरारजी सरकारला रॉविषयी घृणा होती. संस्थापक काव यांनी 3 वेळा मोरारजी आणि वाजपेयी यांच्याशी सामना केला आणि त्यानंतर मात्र त्यांनी राजीनामा दिला. ज्यांनी कुणी फॅमिली मॅन ही नेटफ्लिक्स मालिका पाहिली असेल त्यांना हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर एक सामान्य माणूस निवांत हिंडताना आणि मग फोनवर सल्ले देताना दिसतो. ते कोण होतं हे आता आलं का लक्षात? रामेश्वर हे त्यांचं नाव आणि त्या माणसाला बरोबर रामेश्वर इथे दाखवलं होतं. हा योगायोग. मोरारजींचा रॉवर इतका अविश्वास होता की त्यांनी रॉचा निधी निम्म्यावर आणून ठेवला. साहजिकच रॉला त्यांचे अनेक कार्यक्रम बंद करावे लागले. नवीन योजनांना पायबंद बसला. इतकेच नव्हे तर रॉसारख्या संवेदनशील संस्थेच्या इतिहासातील पहिला आणि अखेरचा संपही झाला. 1973 ते 77 पर्यंत चिली, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या प्रमुखांचा खात्मा करण्यामागे अमेरिकेच्या CIA या गुप्तहेर संघटनेचा हात होता. भारतातही CIA कारवायांना ऊत आला होता. पण 1980मध्ये इंदिरा सरकार सत्तेत आले आणि मग परत खलिस्तानच्या चळवळीचे भूत CIAने त्यांच्या मागे लावून दिले. CIAचा खलिस्तान चळवळीला पाठिंबा होता हे आमले यांनी दाखवून देत पुढं म्हटलं आहे की या शहाला काटशह म्हणून इंदिराजींनी पाकिस्तानात स्वतंत्र सिंधू प्रदेश चळवळींना उत्तेजन दिले. या आणि अशाच पाकिस्तान विरोधी रॉच्या प्लॅन्सविषयी येथे विस्तृत वाचायला मिळते. काव यांचा हा प्लॅन मोरारजी आणि इंदर कुमार गुजराल यांसारखे अपवाद वगळता सर्व सरकारांनी सुरू ठेवला आहे. अलीकडे जुन्या सरकारांनी काय काय चुका केल्या याचे काळे कोळसे उगाळण्याचं काम सरकार आणि सोशल मीडियावरची ट्रोल गँग मोठ्या प्रमाणात करताना दिसते. पण कुठलेही काम एका रात्रीत होत नाही. भारताच्या प्रथम अणुस्फोटाचे श्रेय जरी इंदिरा गांधींकडे दिले गेले असले तरीही याची पाळेमुळे 1948मध्ये देखील दिसून येतात. अगदी भाभा आणि शास्त्री यांचा मृत्यू देखील त्यामुळेच CIAच्या हस्तकांनी केल्याचे दाखले या पुस्तकात दिलेले आहेत.
रॉने पाकिस्तानच्या काहुटा येथील अणुप्रकल्पाचे कागद 1991मध्येच कसे मिळवले? इस्रायलने इराकच्या अणुभट्टीवर हल्ला केला त्या धर्तीवर भारताचा देखील अचानक काहुटावर हल्ला करण्याचा इरादा होता. परंतु मग आपल्या ट्रॉम्बेवरही हल्ला होण्याची शक्यता आहे हा विचार पाहून तो मग बेत रद्द गेला आणि मग अमेरिकेचे असले आरोप हास्यास्पद म्हणून त्यांनी फेटाळूनही लावले. ऑपरेशन लालदोरा ही रॉची स्वतंत्र मोहीम होती. ती मॉरिशस या देशातील सत्ता अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या हाती सोपवण्यासाठी. पुढची 10 वर्षे त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये संबंध भारताला अनुकूल असेच राहिले. आमले यांनी हे सगळं प्रकरण अतिशय सस्पेन्स ठेवत लिहिलं आहे. खलिस्तानचा मुख्य मोहरा गंगासिंग धिल्लो आणि झिया यांची मैत्री, स्वतंत्र शीख प्रांताची 1953पासूनचीच मागणी, कॅनडातील बऱ्याचशा शीख लोकांचा आणि संघटनांचा खलिस्तानला रसद पुरवणे इत्यादी गोष्टी याच्यात येतात. नुकत्याच झालेल्या निज्जर हत्याकांड प्रकरणात कॅनडा आणि अमेरिकेची भारताविषयीची भूमिका काही नवीन नव्हे. त्यावेळीही खलिस्तान प्रकरणात सरकार आणि विशेषतः रॉला जागतिक पातळीवर चांगलंच टार्गेट केलं गेलं. प्रकरणाच्या सुरुवातीलाच श्रीनगर दिल्ली विमानाचे 1984मध्ये झालेले अपहरण नाट्य आणि त्यातून फुटीरतावादी खलिस्तानवाद्यांना दिलेला संदेश याविषयीचे वर्णन उत्कंठावर्धक आहे. राजीव सरकारच्या काळात रॉचे 2 विभाग CITX आणि CITJ असे स्थापन करण्यात आले. परिणामी एकट्या 1987मध्ये जगात झालेल्या 835 दहशतवादी हल्ल्यांपैकी निम्मे पाकिस्तानात झाले. रॉ यामागे असल्याचे अमेरिकेने आरोप केले. अर्थातच भारताने ते नाकारले आणि ती एक त्यांची राजकीय भूमिका होती. भारताचे सियाचीनमधले अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने ऑपरेशन अबाबिल मोहीम सुरू केली. त्याविरुद्ध भारतानं ऑपरेशन मेघदूत सुरू केलं. सियाचेन हिमानदीच्या आसपासचा 4000 चौरस किलोमीटरचा भाग पाकिस्तानने स्वतःच्या ताब्यात असलेले दाखवले आणि तो परत मिळवताना रॉची भूमिका महत्त्वाची आहे. VP सिंग सरकारमधील गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया, तिचं अपहरण प्रकरण, त्यात रॉची भूमिका, काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांची भूमिका, असं सगळं येतं आणि शेवटी रॉ आणि अब्दुल्ला यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून सरकार दहशतवाद्यांपुढे झुकले. पुढे मात्र 2 सामान्य माणसांना असेच ओलीस ठेवले असताना सरकारने त्यांना वाचवले नाही आणि त्यातून देशात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. या दोन्ही प्रकरणाच्या निर्णय प्रक्रियेत रॉला मात्र विश्वासात घेतलेले नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर मात्र रॉचा काश्मीर मंचावर प्रवेश होतो असे आमले म्हणतात. बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानात काश्मीर प्रश्नाबाबत भारताविरोधी प्रचंड वातावरण तयार केले होते. त्या काळात काश्मीरमध्ये अनेक उलटसुलट कारस्थाने, वेगवेगळे नेते, फुटीरतावादी संघटना यांचे जणू पेवच फुटले होते. पाकिस्तानने काश्मीरमध्ये सायवॉर सुरू केली होती. या प्रकारात त्या प्रदेशातील लोभी, कमकुवत, दुसऱ्या देशाला अनुकूल असणारे लोक हेरून त्यांना प्रलोभने दाखवून आपल्या कारवायात हस्तक म्हणून सामील करतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून रॉ, IB आणि गृहमंत्रालय यांनी देखील पाकिस्तानात काउंटर सायवॉर सुरू केली. श्रीलंकेची दहशतवादी संघटना LTTE आणि तिचा प्रमुख प्रभाकरन हे आमले यांच्या भाषेत रॉने जुजवलेले लोक. तिचा खात्मा तिथले राष्ट्राध्यक्ष महिंदा राजेपक्षे यांनी केला. तरीही ते पुढची निवडणूक हरले कारण रॉच, असे खुद्द राजेपक्षे यांनीच म्हटले. अर्थात याचे मूळ कारण म्हणजे राजेपक्षे यांची चीनची असलेली वाढती जवळीक, भारताची एक डोकेदुखीच. मग मैत्रीपाल सिरिसेना यांना रॉने त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जोखून पुढे आणले आणि सर्व विरोधी पक्षांना त्यांच्या मागे उभे केले. रॉचा लंकेमध्ये 1980च्या दशकापासूनच हस्तक्षेप होत होता कारण लंकेने घेतलेली 1971च्या युद्धातील पाकधार्जिणी भूमिका तसेच तेथील तामिळ जनतेची सुरक्षा. राजीवना भारतीय शांतीसेना पाठवावी लागली. त्यात हजारो सैनिक आणि खुद्द राजीव यांना भारताने गमावले. त्यावेळी रॉ आणि शांतीसेना यांच्यात काही ताळमेळच राहिला नव्हता. तामिळ बंडखोरांशी भारतीय सैन्य लढत होते तर तेथील सरकार या बंडखोरांना शस्त्रपुरवठा करत होते असा तो तिढा होता. चंद्रशेखर यांच्या काळात प्रभाकरन याचा उजवा हात असलेला किट्टू याने रॉच्या अधिकाऱ्यांनाही खेळवले होते.
रॉचे त्यावेळचे प्रमुख गौरीशंकर वाजपेयी यांनी चंद्रशेखर यांना किट्टू हा रॉचा हस्तक असल्याचे आत्मविश्वासाने सांगितलेही होते. पण मग राजीव हत्या प्रकरणात किट्टूने रॉचे खबरे असल्याचे भासवून उलट रॉलाच आपले खबरी बनवले होते हे उघड झाले. पुढे 1993मध्ये रॉने त्याचा आणि अनेक दहशतवादी लोकांना संपवले. तरी आमले यांच्या मते रॉसाठी श्रीलंका कांड हे एक अपयशी प्रकरण आहे. 1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात अपरिमित हानी झाली, पण पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींची माहिती आयबीने तेव्हाच्या वाजपेयी सरकारला दिली. परंतु रॉला मात्र कुठूनही अशा काही हालचालींची कल्पनाच दिली गेली नव्हती. अर्थात यात रॉला दोषी ठरवता येणार नाही. मे-जून 99च्या दरम्यान हे युद्ध झाले. त्याआधी पाकिस्तानी अध्यक्ष परवेज मुशर्रफ चीनच्या भेटीला गेले असताना ते 26 ते 29 मेच्या दरम्यान दररोज त्यांच्या लष्कर प्रमुखांशी बोलत असत. हे सगळे संभाषण रॉने टिपले आणि त्याचा विस्तृत अहवाल सरकारला दिला. वाजपेयी सरकारने उत्साहाच्या भरात पत्रकार परिषदेत हे गोपनीय संभाषण ऐकवले. अर्थात मुशर्रफ यांना याच्यामागे रॉ आहे हे कळले. परिणामी रॉने परिश्रम करून मिळवलेला मुशर्रफ यांची खबर देणारा तो माहिती स्रोत ती कडी गमावली. ISIचा हात असलेल्या या अपहरणात नेपाळस्थित त्यांच्या एजंटांची मदत होती हे हुडकून रॉने त्यांचे नेपाळमधले मग रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला. रॉने नेपाळमधील ISIच्या एकूण 1 हस्तकांवर नजर ठेवून त्यांच्या फायली तयार करून नेपाळ सरकारला पुरवला. एकदा नेपाळ सरकारची खात्री झाली की ती व्यक्ती दहशतवादी आहे की नेपाळ पोलीस त्याला उचलून भारताच्या हद्दीत आणून सोडत. लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी फैज अहमद मीर यालाही 2008मध्ये असेच भारतात आणले गेले. 2001 ते 2009 या काळात तब्बल 400 दहशतवादी ISIचे हस्तक नेपाळमधून भारतात आणले गेले. त्यात एक तारिक मेहमूद होता. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या अपहरणाचा त्याचा डाव होता. प्लॅन करणारा तारिक काही एकटाच नव्हता, पण रॉने त्याला वेळीच नेपाळमध्ये पकडल्यामुळे त्याचे डाव उधळले गेले. वाजपेयी यांच्या काळातील राबवले गेलेले हे मिशन नेपाळ अजूनही सुरूच राहिले. त्यामुळेच मुंबई बॉम्बस्फोटातील एक याकूब मेमन आणि इंडियन मुजाहिदीनचा यासिन भटकळ यांना पकडण्यातही यश आले. गोपनीयता हे सूत्र असल्याने रॉविषयी म्हणावी तशी माहिती, पुरावे मिळत नाही. असे असताना लेखकाने अनेक पुस्तके, बातम्या, रॉची काही ऑपरेशन्स, मुलाखती यातून जी विस्कळीत माहिती मिळत गेली त्याच्या कड्या जोडत हे पुस्तक आकाराला आले असे आमले प्रस्तावनेत लिहितात. पुस्तक लिहिण्याचे तत्कालीन कारण म्हणजे अलीकडे आपल्याच इतिहासाबद्दल असलेली अनास्था आणि आरोप की गेल्या 70 वर्षात काहीच झाले नाही. KGB, मोसाद, ISI, MI6, CIA अशासारख्या संस्थांच्या तोडीस-तोड रॉ आणि IB काँग्रेस सरकारने स्थापन केलेले आहेत. त्यामुळे आपण जरी शांतताप्रिय देश अशी भूमिका घेतली तरी आपण दुबळे नाहीत हे सांगणे देखील या पुस्तकाचा एक उद्देश होता. 2016मध्ये कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने रॉचे हस्तक म्हणून पकडले व लगोलग त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली. हा देखील आपल्यासाठी एक धक्का होता. त्यामुळे रॉ हे काय प्रकरण आहे याची लोकांना कल्पना यावी म्हणून रवी आमले यांनी हे पुस्तक लिहिण्याचा घाट घातला. प्रत्येक प्रकरणात त्यांनी सांगोपांग माहिती दिली आहे. पुस्तक रटाळ न होता त्यांनी त्यातील घटनांना अशा पद्धतीने पेश केले आहे की वाचकांची उत्कंठा सतत वाढतच जाते. एकूण देशाचे संरक्षण आणि त्याची शान हे सगळेच शाबूत ठेवणे किती गुंतागुंतीचे आहे हे लक्षात येते. अलीकडे एखाद्याला सहज टार्गेट करून त्याला ठोका मारा अशा पद्धतीच्या भडकाऊ राजकीय प्रचारतंत्राचा उपयोग केला जातोय आणि ते किती धोक्याचे आहे हेही या निमित्ताने आपल्या लक्षात आले तरी खूप. जरूर वाचावे असेच हे पुस्तक आहे. आता भेटू येत्या शनिवारी अजून एका पुस्तकाच्या निमित्ताने. धन्यवाद.